नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. गेल्या वर्षी 11वीच्या वर्गामध्ये आपण अर्थशास्त्र या विषयाची परिचय करून घेतलेला आहे आणि अर्थशास्त्रामध्ये वेगवेगळ्या व्याख्या आणि वेगवेगळ्या संकल्पना यांचा अभ्यास केलेला आहे. आणि या संकल्पना अभ्यास करत असताना आपण वेगवेगळ्या शास्त्रज्ञांचा परिचयसुद्धा करून घेतलेला आहे. अर्थशास्त्र हे नेमकं आलं कुठून याचासुद्धा आपण गेल्या वर्षी विचार केलेला आहे की राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र या दोघांचा एकत्र अभ्यास केला जायचा. पूर्वीच्या काळामध्ये या दोघांचा एकत्र अभ्यास केला जायचा आणि एकत्र अभ्यास केला जात असल्यामुळं अर्थशास्त्र हे वेगळं असं शास्त्र नव्हतं. पण ॲडम स्मिथ किंवा इतर शास्त्रज्ञांच्या मनामध्ये किंवा त्यांना असा विचार आला की नेमकं अर्थशास्त्र हे वेगळं अर्थशास्त्र होऊ शकते, राज्यशास्त्र हे वेगळं राज्यशास्त्र होऊ शकते. आणि म्हणून त्यांनी राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र या दोन्हीचा वेगळे फारकत करून टाकली आणि स्वतंत्र असे शास्त्र निर्माण करून टाकले. राज्यशास्त्रामध्ये आपण पूर्वीच्या काळामध्ये अर्थशास्त्र याचासुद्धा अभ्यास केला जायचा आणि म्हणून त्या ठिकाणी अर्थशास्त्र हे वेगळं शास्त्र आहे हे असं या शास्त्रज्ञांना वाटलं आणि म्हणून ॲडम स्मिथ नावाचा शास्त्रज्ञ यांनी राष्ट्राची संपत्ती नावाचा ग्रंथ लिहिला आणि ग्रंथ लिहिल्याच्या नंतर त्यांनी अर्थशास्त्र हे वेगळं कसं शास्त्र आहे हे सांगून दिले. पूर्वीच्या काळामध्ये अर्थशास्त्र हे जे आहे हे अभ्यासलं जायचं, पण स्वतंत्र असं शास्त्र नव्हतं. अर्थशास्त्राच्या अभ्यासासोबतच राज्यशास्त्राचा अभ्यास केला जायचा आणि राज्यशास्त्रावरचे नियम काही अर्थशास्त्रामध्ये ग्राह्य धरले जायचे आणि ग्राह्य धरल्याच्या नंतर हळूहळू अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र हे एकच भाग आहे असं वाटू लागलं होतं. पण ॲडम स्मिथ नावाच्या शास्त्रज्ञानं आपला ग्रंथ लिहिला आणि ग्रंथ लिहिल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की अर्थशास्त्र हे स्वतंत्र शास्त्र आहे आणि स्वतंत्र शास्त्र असल्यामुळं या ठिकाणी त्यांनी राष्ट्राची संपत्ती नावाचा ग्रंथ लिहिला. म्हणजेच याला वेल्थ ऑफ नेशन असं म्हणतात. वेल्थ ऑफ नेशन नावाचा ग्रंथ लिहिला आणि वेल्थ ऑफ नेशन नावाच्या ग्रंथामध्ये असं नमूद केलेलं आहे की अर्थशास्त्र म्हणजे काय, तर अर्थशास्त्र म्हणजे साधन संपत्तीविषयीचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र. यापूर्वीसुद्धा ॲडम स्मिथच्या पूर्वीसुद्धा कौटिल्य नावाचा शास्त्रज्ञ होऊन गेला आणि कौटिल्य नावाचा शास्त्रज्ञ यांनीसुद्धा चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला आणि चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये सुद्धा अर्थशास्त्र हे वेगळं शास्त्र आहे हे असं सांगितलं गेलं. म्हणजेच या ठिकाणी चाणक्य नीतीमध्ये त्याने स्पष्ट असा उल्लेख केला नव्हता की अर्थशास्त्र हे वेगळं आहे. पण कौटिल्य नावाच्या शास्त्रज्ञानं राजानं कसं राज्य करावं आणि कशा प्रकारे प्रजेसोबत राहावं याचा विचार या कौटिल्य या शास्त्रज्ञांनी चाणक्य नीतीमध्ये केला आणि चाणक्य नीतीमध्ये केल्यामुळं या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की प्रत्येकाची बाजू आपल्या शास्त्रामध्ये मांडली आणि प्रत्येकाने आपल्या शास्त्रामध्ये मांडल्यामुळं वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या वेगवेगळ्या विचाराचा प्रवाह निर्माण करत अर्थशास्त्र पुढे आणलेलं आहे. अर्थशास्त्र हे हळूहळू पुढे चाललेलं आहे. त्याच्यानंतर अर्थशास्त्राच्या 2 शाखा निर्माण झालेल्या आहेत. मार्शल यांनी सुद्धा अर्थशास्त्राची मूलतत्वे हा नावाचा ग्रंथ लिहिला. मार्शल नावाच्या शास्त्रज्ञानं अर्थशास्त्राची मूलतत्वे नावाचा ग्रंथ लिहिला आणि मूलतत्वे नावाचा ग्रंथ लिहिल्याच्या नंतर नेमकं अर्थशास्त्र म्हणजे काय हे सांगितलं. कित्येक दिवस अर्थशास्त्र हे अशा प्रकारे चालू राहिलं, म्हणजे कित्येक दिवस अशा प्रकारे म्हणजेच ॲडम स्मिथच्या विचारांचा अभ्यास, मार्शलच्या विचारांचा अभ्यास आणि मार्शलच्या विचारांच्या अभ्यासाच्या नंतर नवीन अर्थशास्त्रज्ञ तयार झाला
ते म्हणजे केन्स नावाचा शास्त्रज्ञ. आणि केन्स नावाच्या शास्त्रज्ञानं असं सांगितलं की अर्थशास्त्रामध्ये अर्थशास्त्रासोबतच माणसाच्या गरजांचा सुद्धा अभ्यास झाला पाहिजे, याचा विचार अर्थशास्त्रामध्ये केला गेला. आणि म्हणून केन्स नावाच्या शास्त्रज्ञापर्यंत आपल्याला अर्थशास्त्राचा विचार करावा लागतो. केन्सच्या नंतर सुद्धा अर्थशास्त्राचे वेगवेगळे असे शास्त्रज्ञ झाले. त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं आपले विचार मांडलेत आणि विचार मांडून अर्थशास्त्र हे कशा प्रकारे शास्त्र आहे आणि अर्थशास्त्राच्या विकासामध्ये त्यांचा अतिशय महत्त्वाचा आणि मोलाचं असं योगदान दिलेलं आपल्याला दिसून येते. रॉबिन्स नावाचा शास्त्रज्ञ झाला. रॉबिन्स नावाच्या शास्त्रज्ञांनी आपला ग्रंथ मांडला आणि ग्रंथ मांडल्याच्या नंतर अर्थशास्त्र हे कशा प्रकारचं शास्त्र आहे हे अचूक सांगितलं. रॉबिन्स नावाच्या शास्त्रज्ञांना असं सांगितलं, अर्थशास्त्राच्या बाबतीत असं सांगून दिलेलं आहे की मानवाच्या गरजा ह्या अमर्यादित स्वरूपाच्या असून त्याची पूर्तता करणारी साधने ही मर्यादित आहेत. परंतु पर्यायी उपयोगाची साधने, अर्थशास्त्राचा उपयोग, अर्थशास्त्र म्हणजे काय तर अर्थशास्त्र म्हणजे मानवाच्या अमर्याद गरजा, मर्यादित साधने परंतु पर्यायी उपयोगाची साधने यांचा मेळ घालण्याच्या दृष्टीने करण्यात येणाऱ्या मानवी वर्तनाचा अभ्यास म्हणजे अर्थशास्त्र. अशा प्रकारे अर्थशास्त्राची व्याख्या मांडल्याच्या नंतर अर्थशास्त्राला वेगळी दिशा मिळाली. आणि वेगळी दिशा मिळाल्यामुळं अर्थशास्त्र खऱ्या अर्थानं काय आहे हे समजू लागलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला अर्थशास्त्राच्या वेगवेगळ्या पुढे जाऊन आपल्याला अर्थशास्त्राच्या म्हणजेच या ठिकाणी शाखा निर्माण झाल्या. वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी वेगवेगळे विचारप्रवाह मांडले आणि वेगवेगळे विचारप्रवाह मांडल्यामुळं शाखा निर्माण झाल्या आणि शाखानुसार अभ्यास केल्यास आपल्याला अर्थशास्त्रामध्ये अचूक अशा आर्थिक प्रश्नांची सोडवणूक कशी करता येईल हे आपल्याला सांगता येते. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की अर्थशास्त्राच्या शाखा ज्या आहेत ह्या सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र अशा दोन शाखा निर्माण झाल्या. सूक्ष्ममध्ये म्हणजे बारीकातल्या बारीक घटकांचा अभ्यास ज्या शास्त्रामध्ये केला जातो. थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की अर्थव्यवस्थेमधल्या बारीकातल्या बारीक अशा घटकांचा अभ्यास ज्या शास्त्रामध्ये केला जातो त्याला सूक्ष्म अर्थशास्त्र असे म्हणतात. म्हणजे या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की याला मायक्रो इकॉनॉमिक्स असे म्हणतात. इंग्रजीमध्ये मायक्रोस या ग्रीक शब्दापासून या शब्दाची उत्पत्ती झालेली आहे. आणि म्हणून मायक्रोस म्हणजे मायक्रो इकॉनॉमिक्स नावाचा हा शब्द तयार झालेला आहे. आणि मायक्रो इकॉनॉमिक्स शब्द जो आहे हा शब्द किंवा मायक्रो इकॉनॉमिक्स जी आहे ही नवीन शाखा जी आहे ही नवीन शाखा आग्लो विद्यापीठामधील अर्थशास्त्रज्ञ रॅग्नर फ्रिश यांनी 1933मध्ये अर्थशास्त्राची ही नवीन शाखा निर्माण केलेली आहे. आणि नवीन शाखा निर्माण केल्यामुळं या ठिकाणी आपल्याला अर्थशास्त्राचा दोन शाखामध्ये आपल्याला अभ्यास करावा लागते. एक म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि दुसरं म्हणजे स्थूल अर्थशास्त्र. सूक्ष्म म्हणजे मायक्रो आणि स्थूल म्हणजे मॅक्रो. मायक्रो म्हणजे बारीकातल्या बारीक घटकांचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे अर्थव्यवस्थेमधलं. थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की अर्थव्यवस्थेमधल्या अतिशय बारीकातल्या बारीक घटकांचा अभ्यास ज्या शास्त्रामध्ये केला जातो त्याला सूक्ष्म अर्थशास्त्र असे म्हणतात. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की एका व्यक्तीचा अभ्यास, वस्तूच्या किमतीचा अभ्यास, एका पेढीचा अभ्यास
याच्यामध्ये केला जात असतो. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे अर्थव्यवस्थेमधील बारीकातल्या बारीक अशा घटकाचा अभ्यास करणारं शास्त्र. सूक्ष्म अर्थशास्त्र आर्थिक विश्लेषण हे जे आहे हे प्रथम जे आहे ते विकसित केले गेले असून पारंपरिक दृष्टिकोन या विश्लेषणामध्ये आहे. आणि या विश्लेषण पद्धतीचा प्रारंभ जे आहे हे सनातनवादी अर्थशास्त्रज्ञाच्या कालखंडामध्ये झालेला दिसतो. यामध्ये ॲडम स्मिथ, डेव्हिड रिकार्डो, जे.एस. मिल इत्यादीचा समावेश होतो. आणि नवसनातनवादी अर्थशास्त्रज्ञ प्राध्यापक मार्शल यांनी सूक्ष्मलक्षी आर्थिक विश्लेषण लोकप्रिय करण्याचं काम केलेलं आहे. आणि प्राध्यापक मार्शल यांचा अर्थशास्त्राची मूलतत्वे जो ग्रंथ आहे हा ग्रंथ 1890मध्ये प्रकाशित झाला. आणि इतर अर्थशास्त्रज्ञांच्या जसे उदाहरणार्थ पिगू, जे.एस. मिल, जे.आर. हिक्स, प्राध्यापक सॅम्युएल्सन, श्रीमती जॉन रॉबिन्स इत्यादी शास्त्रज्ञांनी सूक्ष्म अर्थशास्त्राच्या विकासामध्ये मोलाचे योगदान घेतलेले आहे. आणि म्हणून या ठिकाणी सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये यांचं नाव आलेलं आपल्याला दिसून येते. म्हणजेच सूक्ष्म अर्थशास्त्राची उत्क्रांती अगोदरच स्थूल अर्थशास्त्र जे आहे हे स्थूल अर्थशास्त्राचा विचार नव्हता. पण काही शास्त्रज्ञांना असं वाटलं की सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र हे दोन्ही वेगवेगळ्या शाखा असून या अभ्यासाच्या पद्धती आहेत. अर्थशास्त्र अभ्यासाच्या पद्धती आहेत. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी म्हणजे यामध्ये साधारणतः आपल्याला असं म्हणता येईल की सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ प्राध्यापक ॲडम स्मिथ, प्राध्यापक रिकार्डो, प्राध्यापक जे.एस. मिल यांच्या सिद्धांताही राष्ट्रीय उत्पन्न व राष्ट्रीय संपत्ती याची चर्चा केलेली आहे. परंतु त्याचे समग्र विश्लेषण हे सूक्ष्मलक्षी विश्लेषणात मिसळून जे आहे हे एकत्र केलेले दिसते. आणि म्हणून त्यांच्या सूक्ष्मलक्षी आर्थिक विश्लेषणामध्ये 1930च्या जागतिक महामंदीमध्ये अर्थशास्त्र हे जगात राज्य केलेले. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की जागतिक महामंदी अर्थशास्त्रात जगात राज्य केले. आणि जागतिक महामंदीनंतर लॉर्ड केन्स नावाचा शास्त्रज्ञ यांनी पैसा व रोजगारविषयक सामान्य सिद्धांत हे प्रसिद्ध पुस्तक प्रकाशित केले. म्हणजेच या ठिकाणी 1936मध्ये जागतिक महामंदीच्या नंतर रोजगाराचे सिद्धांत आणि रोजगारविषयक सामान्य सिद्धांत जे आहे हे 1936मध्ये प्रकाशित झाले. आणि लॉर्ड केन्स यांनी आर्थिक समस्यांच्या अभ्यासाचा समग्रलक्षी विश्लेषण पद्धतीने अभ्यास केला. पण त्यापूर्वी लॉर्ड केन्स यांच्यापूर्वी सूक्ष्म अर्थशास्त्र जे आहे हे या अर्थशास्त्र पद्धतीने अभ्यास केला गेला. आणि अभ्यास केल्या गेल्यामुळं सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे आपल्याला थोडक्यात असं म्हणता येईल की सूक्ष्म म्हणजे वस्तूच्या लहान भाग किंवा हिस्सा. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीचा अभ्यास करत असताना त्याच्या सर्व रक्ताचा अभ्यास न करता फक्त काही छोट्याशा रक्ताचा सॅम्पल घेऊन अभ्यास करणे याला सूक्ष्म अर्थशास्त्र असे म्हणतात. सूक्ष्म अर्थशास्त्र हे जे आहे हे राष्ट्रीय अर्थव्यवस्थेच्या लहान भागाशी संबंधित आहे. आणि म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्रात वैयक्तिक उपभोक्ता, वैयक्तिक उत्पादक किंवा पेढी, विशिष्ट वस्तूची किंमत किंवा घटकांची किंमत यासारख्या वैयक्तिक घटकाच्या आर्थिक क्रिया व
वर्तनाचा अभ्यास केला जातो. म्हणजे थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की एखाद्या मोठ्या जंगलामध्ये सगळ्या जंगलातला अभ्यास न करता फक्त एखाद्या झाडाचा अभ्यास करणे याला सूक्ष्म अर्थशास्त्र असे म्हणतात. म्हणजे सर्व जंगलाचा अभ्यास न करता फक्त एकच झाड अभ्यासासाठी निवडणे आणि अभ्यासासाठी निवडत असताना त्या फक्त एकाच झाडाचा अभ्यास करून त्या जंगलाची माहिती देणे याला सूक्ष्म अर्थशास्त्र असे म्हटले गेलेले आहे. सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या. सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या करत असताना वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या आहेत आणि वेगवेगळ्या व्याख्या केल्या असून मॉरिस डॉब यांनी अशी व्याख्या केलेली आहे की अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मलक्षी अध्ययन म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. म्हणजे मॉरिस डॉब यांनी व्याख्या केली की अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये बारीकातल्या बारीक घटकांचा अभ्यास करणे म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. तर A.P. लर्नर यांनी अशी व्याख्या केलेली आहे की सूक्ष्म अर्थशास्त्राद्वारे अर्थव्यवस्थेकडे जणू काही दर्शकाद्वारे पाहिले जाते. म्हणजे आपण जीवशास्त्राचा अभ्यास करत असताना मायक्रोस्कोपीचा विचार करतो किंवा मायक्रोस्कोपी घेऊन एक एक पेशीचा अभ्यास करतो आणि त्यावरून निष्कर्ष काढतो. तशा प्रकारे या ठिकाणी जणू काही सूक्ष्म दर्शकाद्वारे पाहिले जाते आणि अर्थव्यवस्थेत रूपी शरीरातील लाखो पेशी म्हणजेच व्यक्ती आणि कुटुंब उपभोक्त्यांच्या रूपाने आणि व्यक्ती व उत्पादन संस्था उत्पादकाच्या रूपाने अर्थव्यवस्थेच्या संचलनात कशा प्रकारे भूमिका पार पाडतात हे अभ्यासण्यासाठी सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र हे जणू अर्थशास्त्र या पेशीकडून काही सूक्ष्मदर्शकाकडून पाहणे होय किंवा पाहते होय. सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती म्हणजे वरील व्याख्येवरून आपल्याला थोडक्यात असं म्हणता येईल की सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे अर्थव्यवस्थेमधल्या बारीकातल्या बारीक घटकाचा अभ्यास. संपूर्ण बाजारपेठेचा अभ्यास न करता फक्त एका पेढीचा अभ्यास किंवा एका दुकानाचाच अभ्यास करणे त्याला सूक्ष्म अर्थशास्त्र असे म्हटलं गेलेलं आहे. आणि सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती जी आहे ती सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती स्पष्ट करता येते आपल्याला. आणि सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती जी आहे ही सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती वस्तू व किंमत निश्चितीचा सिद्धांत करण्याकरिता अतिशय महत्त्वाची ठरते. वैयक्तिक वस्तूच्या किमती ज्या आहेत किमती किंवा बाजारपेठेतील मागणी व पुरवठ्याने निश्चित केल्या जातात. बाजारपेठेतील वस्तूच्या किमती ज्या आहेत ह्या मागणी आणि पुरवठ्याने निश्चित केल्या जातात. सूक्ष्म अर्थशास्त्र जे आहे हे सूक्ष्म अर्थशास्त्र मागणी विश्लेषणाशी संबंधित असल्यामुळं ते वैयक्तिक उपभोक्त्याचे वर्तन आणि वैयक्तिक उत्पादकाचे वर्तन म्हणजेच वैयक्तिक उत्पादकाच्या वर्तनाशी संबंधित आहे. म्हणजे एक उत्पादक आपल्या उत्पादनासंबंधी कशा प्रकारे भूमिका घेतो आणि कशा प्रकारे निर्णय घेतो याचा विचार जो आहे हा विचार या ठिकाणी या वस्तूच्या किंमत निश्चितीच्या सिद्धांतामध्ये आपल्याला केल्या जात असताना दिसते. म्हणजे वस्तूच्या किमती कशा ठरवायच्या, अर्थव्यवस्थेमधल्या वस्तूच्या किमती कशा ठरवायच्यात किंवा एका पेढीमधल्या वस्तूच्या किमती कशा ठरवायच्यात या संबंधीचा जे वस्तूच्या किंमत निश्चितीचा सिद्धांत जो आहे हा सिद्धांत मांडण्यासाठी आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती
दिसून येते. त्यानंतर आहे आर्थिक कल्याणाचा सिद्धांत. आर्थिक कल्याणाचा सिद्धांत अभ्यास हा प्रामुख्याने साधन सामुग्रीच्या कार्यक्षम वाटपाशी संबंधित आहे. ज्या साधन सामुग्रीच्या झालेल्या वाटपामुळे संपूर्ण समाजातला महत्तम समाधान प्राप्त होत असेल तर ते वाटप कार्यक्षम वाटप आहे असे म्हणता येईल. साधनांच्या कार्यक्षम वाटपामुळे समाजाचे जास्तीत जास्त आर्थिक कल्याणाचे उद्दिष्ट साध्य होते. दुसऱ्या शब्दात आर्थिक कार्यक्षमतांचा अभ्यास यामध्ये होतो. आर्थिक कार्यक्षमतेचा विचार 3 प्रकारे केला जात असतो किंवा होतो. म्हणजे उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता, म्हणजेच किती प्रकारे उत्पादन केले जाईल आणि कशा प्रकारे केल्या जाईल याचा विचार यामध्ये केला जात असतो. त्यानंतर उपभोग क्षेत्रातील कार्यक्षमता, म्हणजेच उपभोग क्षेत्रातील कार्यक्षमतेच्या बाबतीत सुद्धा याचा विचार आपल्याला केला जात असताना दिसून येते. एकूण आर्थिक कार्यक्षमता म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की लोकांना सर्वाधिक प्राधान्याने हव्या असणाऱ्या वस्तूचे उत्पादन होणे म्हणजेच या ठिकाणी एकूण आर्थिक कार्यक्षमता असे आपल्याला म्हणता येईल. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता म्हणजेच उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता म्हणजे उपलब्ध साधन सामुग्रीच्या मदतीने जास्तीत जास्त उत्पादन घडवून आणणे म्हणजेच या ठिकाणी उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता असे आपल्याला म्हणता येईल. 2 नंबर आहे आर्थिक कल्याणाच्या सिद्धांतामध्ये 2 नंबर आपल्याला असं म्हणतं विचार मांडत असताना 2 नंबरचा विचार मांडत असताना आपल्याला असं म्हटलं गेले की उपभोग क्षेत्रातील कार्यक्षमता संपूर्ण समाजाचे जास्तीत जास्त समाधान होईल. संपूर्ण समाजाचे जास्तीत जास्त समाधान होईल अशा पद्धतीने उत्पादित वस्तू व सेवांचे लोकांमध्ये वितरण होते. याला उपभोग क्षेत्रातील कार्यक्षमता असे म्हणतात. आणि ही कार्यक्षमता जी आहे ती उपभोग क्षेत्राच्या कार्यक्षमतेमध्ये आपल्याला असं दिसून येतील की आर्थिक कार्यक्षमतेचा अभ्यास करत असताना आर्थिक कार्यक्षमतेचा विचार हा 3 प्रकारे होत असतो. त्याच्यामध्ये उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता, उपभोग क्षेत्रातील कार्यक्षमता आणि तिसरा आहे एकूण आर्थिक कार्यक्षमता. एकूण आर्थिक कार्यक्षमता म्हणजे लोकांना सर्वाधिक प्राधान्याने हव्या असणाऱ्या वस्तूचे उत्पादन होणे. म्हणजे लोकांना देशामध्ये असणाऱ्या ज्या वस्तू पाहिजे असतील त्या प्राधान्याने हव्या असणाऱ्या वस्तूचे उत्पादन होणे म्हणजेच एकूण अधिक कार्यक्षमता आपल्याला दिसून येते. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला अर्थशास्त्रामध्ये असं म्हणता येईल की आर्थिक कार्यक्षमताचा अभ्यास यात होतो. आणि म्हणजेच आर्थिक कार्यक्षमताचा अभ्यास होतो आणि आर्थिक कार्यक्षमता ही जी आहे ती 3 प्रकारे विचार केला जातो किंवा 3 प्रकारे विचारात घेतल्या जाते. एक म्हणजे उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता, 2 म्हणजे उपभोग क्षेत्रातील कार्यक्षमता आणि 3 म्हणजे एकूण आर्थिक कार्यक्षमता आपल्याला दिसून येते. या कार्यक्षमता साध्य करण्याच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या अटीचे विवेचन सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात केले जाते. आणि म्हणून सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र हे या ठिकाणी सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या व्याप्तीच्या बाबतीत आपल्याला सांगता येते. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास हे प्रामुख्याने किंमत सिद्धांत म्हणून किंवा साधन सामुग्रीचे वाटप यांच्याशी संबंधित आहे. सूक्ष्म अर्थशास्त्र या शाखेत संपूर्ण अर्थव्यवस्थेशी संबंधित समग्र
परिमाणांचा अभ्यास केला जात नाही. या शाखेत बेकारी, दारिद्र्य, उत्पन्नाची विषमता यासारख्या राष्ट्रीय पातळीवरील आर्थिक समस्यांचा अभ्यास केला जात नाही. आर्थिक वृद्धीचे सिद्धांत, व्यापार चक्राचे सिद्धांत, मौद्रिक व राज्य वित्तीय धोरण इत्यादीचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्राच्या कक्षेबाहेर आहे आणि म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये फक्त वैयक्तिकचा अभ्यास केला जातो. वैयक्तिक आर्थिक प्रश्नांचा अभ्यास केला जातो. वस्तूच्या एका किमतीचा अभ्यास केला जातो आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र म्हणजे आपल्याला थोडक्यात असं म्हणता येईल की सूक्ष्म पद्धतीने अर्थव्यवस्थेचा सूक्ष्म पद्धतीने ज्या शास्त्रामध्ये अभ्यास केला जातो त्याला सूक्ष्म अर्थशास्त्र असे म्हणतात. सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये. सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय? शास्त्राची वैशिष्ट्ये. सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय? सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती. अर्थशास्त्राचा पूर्वार्ध पाहिल्याच्या नंतर आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये हा घटक पाहावा लागतो. सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये पाहत असताना वैयक्तिक घटकाचा अभ्यास पहिलं वैशिष्ट्य आपल्याला असं दिसून येते ते म्हणजे वैयक्तिक घटकाचा अभ्यास. दुसरं आहे किंमत सिद्धांत. तिसरा आहे आंशिक समतोल. चौथा आहे विशिष्ट गृहीतावर आधारित. पाचवं आहे विभाजन पद्धती. सहावं आहे सीमांत तत्वाचा वापर. सातवं आहे बाजार रचनेचे विश्लेषण आणि आठवं आहे मर्यादित व्याप्ती. सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये जी आहे ही आपल्याला खालीलप्रमाणे पाहता येतात. पहिला आहे वैयक्तिक घटकांचा अभ्यास. सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये विशिष्ट उद्योग संस्था, फक्त एका उद्योग संस्थेचा अभ्यास. कुटुंब संस्था, देशामधल्या सर्व कुटुंबाचा अभ्यास करण्याऐवजी फक्त एका कुटुंब संस्थेचा अभ्यास करणे. वैयक्तिक किमती, बाजारपेठेमधल्या सर्व वस्तूचा अभ्यास करण्याऐवजी एकाच वस्तूच्या किमतीचा अभ्यास करणे याला वैयक्तिक किमती यासारख्या लहान वैयक्तिक आर्थिक घटकांच्या वर्तनाचा अभ्यास केला जातो. आणि म्हणून या ठिकाणी पहिलं वैशिष्ट्य आपल्याला असं म्हणता येईल की या अर्थशास्त्रामध्ये फक्त एका उद्योग संस्थेचा अभ्यास, एका कुटुंब संस्थेचा अभ्यास, एका वैयक्तिक किमती यासारखा लहान वैयक्तिक घटकांचा अभ्यास या अर्थशास्त्रामध्ये केला जातो. आणि म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्राचं पहिलं वैशिष्ट्य आपल्याला असं दिसून येते ते म्हणजे वैयक्तिक घटकाचा अभ्यास केलेला आपल्याला दिसून येते. दुसरं आहे किंमत निश्चित. सूक्ष्म अर्थशास्त्र वस्तू व सेवांच्या किमती निश्चितीशी तसेच उत्पादन घटकांच्या किमती निश्चितीशी संबंधित आहे. म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्राला किंमत सिद्धांत असे म्हणतात. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की सूक्ष्म अर्थशास्त्र हे जे आहे हे वस्तू आणि सेवांच्या किंमत निश्चितीची तसेच उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीशी संबंधित आहे. आणि म्हणून अर्थशास्त्राला किंमत सिद्धांत असे म्हणतात. म्हणजे या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये वस्तू व सेवांच्या किंमत निश्चिती कशा होतात. बाजारपेठेमधल्या वस्तूच्या किमती कशा निश्चित होतात किंवा वेगवेगळ्या सेवा आहेत आणि या वेगवेगळ्या सेवांच्या किंमत निश्चिती कशी होते. तसेच उत्पादन घटकाच्या किमती निश्चितीशी संबंधित आहे. उत्पादन घटक
जे घटक उत्पादन कार्यामध्ये मदत करतात त्याला उत्पादन घटक असे म्हणतात. आणि उत्पादन घटक जे आहे हे उत्पादन घटक 4 आहेत: भूमी, श्रम, भांडवल आणि संघटन. या चारही घटकांच्या किमती कशा प्रकारे निश्चित होतात याचे स्पष्टीकरण हे सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये देण्याचं कार्य केले जात असते. म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्राला किंमत सिद्धांत असे सुद्धा म्हणतात. म्हणजे किमती कशा निश्चित होतात याचा अभ्यास या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला सूक्ष्म लक्षी अर्थशास्त्रामध्ये किंमत सिद्धांत असे आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य आहे हे म्हणजे आंशिक समतोल. दोन घटकांमधील संतुलन म्हणजे समतोल होय. म्हणजे अर्थव्यवस्थेमधल्या दोन घटकांमधील संतुलन म्हणजे समतोल होय. सूक्ष्म अर्थलक्षी विश्लेषण म्हणजे आंशिक समतोलाचे विश्लेषण आहे. आणि आंशिक समतोलामध्ये एक उपभोक्ता, एका उत्पादन संस्था, विशिष्ट उद्योग इत्यादी वैयक्तिक आर्थिक घटकांच्या समतोलाचे विश्लेषण केले जाते. आंशिक समतोल विश्लेषण पद्धतीत वैयक्तिक घटकाला इतर आर्थिक घटकापासून बाजूला काढून त्यांच्या समतोलाचे स्वतंत्रपणे अभ्यास केला जात असते. याला आंशिक समतोल असे म्हणतात. म्हणजे या ठिकाणी आपल्याला असे म्हणता येईल की एक उपभोक्ता म्हणजे बाजारपेठेमधला एक उपभोक्ता किंवा एक उत्पादन संस्था, विशिष्ट उद्योग इत्यादी वैयक्तिक आर्थिक घटकांच्या समतोलाचं विश्लेषण कशा प्रकारे केले जात असते आणि हे सांगण्याचं कार्य जे आहे हे कार्य सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केले जात असते. आणि म्हणून या ठिकाणी आंशिक समतोल हे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर विशिष्ट गृहीतकावर आधारित सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र हे जे आहे हे विशिष्ट गृहीतकावर आधारित आहे. इतर परिस्थिती कायम असेल तर किंवा इतर परिस्थिती स्थिर असेल तर या मूलभूत गृहीतकाचा आधार घेऊन विवेचनाची सुरुवात केली जाते. म्हणजे अर्थशास्त्रामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की इतर परिस्थिती स्थिर असेल तर, आता उदाहरणार्थ उपयोगितेच्या सिद्धांतामध्ये इतर परिस्थिती स्थिर असेल तर असे नग खाल्ल्याच्या नंतर एवढी उपयोगिता मिळते हे आपल्याला दर्शवल्या जाते. म्हणजे इतर परिस्थिती असेल, इतर परिस्थिती कायम या मूलभूत गृहीताचा आधार घेऊन विवेचनाची सुरुवात केली जाते. आणि पूर्ण रोजगार, शुद्ध भांडवलशाही, पूर्ण स्पर्धा, सरकारचे निरहस्तक्षेपाचे धोरण इत्यादी गृहीतकावर आधारित असते. या गृहीतामुळे सिद्धांताचे विवेचन जे आहे हे सोपे जाते. म्हणजे अर्थशास्त्रामध्ये जे वेगवेगळे सिद्धांत आहे या सिद्धांताला पडताळून पाहण्यासाठी आपल्याला इतर परिस्थिती स्थिर असेल किंवा इतर परिस्थिती कायम असेल या मूलभूत गृहीतकाचा आधार घ्यावा लागतो. आणि घ्यावा लागत असल्यामुळं या ठिकाणी असं म्हणता येईल की विशिष्ट गृहीतकावर आधारित आपला सिद्धांत असलेला दिसून येते. त्यानंतर विभाजन पद्धती. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये अर्थव्यवस्थेचे लहानात लहान वैयक्तिक घटकामध्ये विभाजन केले जाते व नंतर प्रत्येक घटकाचे स्वतंत्रपणे तपशीलवारपणे अभ्यास केला जातो. म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये विभाजन पद्धतीचा वापर केला जातो. उदाहरणार्थ राष्ट्रीय उत्पन्नामधील वैयक्तिक उत्पन्नाचा अभ्यास, समग्र मागणीमध्ये वैयक्तिक मागणीचा अभ्यास इत्यादी. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की राष्ट्रीय उत्पन्नामधील वैयक्तिक उत्पन्नाचा अभ्यास फक्त एका व्यक्तीचा अभ्यास,
एका व्यक्तीच्या उत्पन्नाचा अभ्यास याच्यामध्ये केला जात असतो आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की विभाजन पद्धती हे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य असलेलं दिसून येते. त्यानंतर सीमांत तत्वाचा वापर. सीमांत संकल्पना ही सूक्ष्म आर्थिक विश्लेषणाचे मुख्य साधन आहे आणि सीमांत परिमाण म्हणजे एका वाढीव नगापासून एकूण परिमाणात होणारा बदल होय. सीमांत तत्वाचा वापर सूक्ष्म बदलाचा वापर उत्पादक व उपभोक्त्याचे आर्थिक निर्णय घेताना केले जातात आणि म्हणून सीमांत तत्वाचा वापर हे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आपल्याला दिसून येते. सीमांत म्हणजे सगळ्यात शेवटचा. म्हणजे या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की सीमांत संकल्पना ही आहे सूक्ष्म आर्थिक विश्लेषणाचे मुख्य साधन आहे आणि सीमांत परिमाण म्हणजे एका वाढीव नगामुळे एकूण परिमाणात होणारा बदल. सीमांत तत्वाचा वापर सूक्ष्म बदलाचा परिणाम उत्पादक घटकाचे व उपभोक्त्याचे आर्थिक निर्णय घेताना केला जातो. त्याला सीमांत तत्वाचा वापर एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आपल्याला सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचं दिसून येते. त्यानंतर बाजार रचनेचे विश्लेषण. बाजार रचनेचं विश्लेषण हे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे आणि सूक्ष्म अर्थशास्त्र पूर्ण स्पर्धा. सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये पूर्ण स्पर्धा, मक्तेदारीयुक्त स्पर्धा, मक्तेदारी, अल्पाधिकार बाजार या विविध बाजार रचनेचे विश्लेषण करते आणि म्हणून सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये बाजार रचनेचे विश्लेषण जे आहे हे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आपल्याला दिसून येते. त्यानंतर मर्यादित व्याप्ती. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचं आणखीन एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे मर्यादित व्याप्ती. सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती ही तेजी मंदी. अर्थव्यवस्थेमध्ये तेजी आणि मंदी हे येत असतात. व्यवहार तोल, राष्ट्रीय उत्पन्न, दारिद्र्य, बेरोजगारी, लोकसंख्या, आर्थिक वृद्धी यासारख्या राष्ट्रव्यापी आर्थिक समस्यांशी संबंधित नसून फक्त वैयक्तिक घटकापुरतीच मर्यादित आहे. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की मर्यादित व्याप्ती म्हणजे या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यास न करता फक्त वैयक्तिक उत्पन्नाचा अभ्यास करणे, दारिद्र्याचा अभ्यास न करता फक्त एका व्यक्तीच्या उत्पन्नाचा अभ्यास करणे, बेरोजगारीचा अभ्यास न करता एका व्यक्तीचा अभ्यास करणे, लोकसंख्येचा अभ्यास न करता फक्त एका व्यक्तीचा अभ्यास करणे, याला आर्थिक वृद्धी यासारख्या राष्ट्रीय आर्थिक समस्याशी संबंधित नसून फक्त वैयक्तिक घटकापुरती मर्यादित असते आणि म्हणून सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचे महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे मर्यादित व्याप्ती हे एक आपल्याला दिसून येते आणि म्हणून सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये जी आहे ही वरील प्रकारे स्पष्ट होताना आपल्याला दिसून येते आणि म्हणून सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र हे एक महत्त्वाचं अर्थशास्त्र आहे हे आपल्याला दिसून येते आणि म्हणून सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र हे अतिशय महत्त्वाचं शास्त्र आहे हे आपल्याला दिसून येते आणि म्हणून सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा हा भाग पाहिल्याच्या नंतर पुढील भाग आपण उद्याला बघू.